हा काही रिक्षांचा बाजार नाही किंवा प्रदर्शन भरवलेलं नाही, तर या कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या रिक्षा आहेत. मुंबई उपनगरात शहराच्या तुलनेत रस्ते छोटे असल्यानं मुंबईकरांना ऑटो रिक्षाचा पर्याय उपयुक्त ठरतो. पण गेल्या काही वर्षात या रिक्षांचं प्रमाण इतकं वाढलंय की रस्ते असो वा रेल्वे स्थानक परिसर नुसता रिक्षांनी भरून जातो हे आपण पाहिलंच असेल. पण इतक्या सगळ्या रिक्षांना वाहतूक विभागाकडून परवानगी मिळालेली नसते. मुंबईच्या रस्त्यावर आजही अनेक रिक्षा वाहतूक विभागाची परवानगी नसलेल्या रिक्षा धावताना दिसतात. याच अनधिकृत रिक्षांविरोधात कारवाईची मोहीम वाहतूक विभागानं राबवली आणि यात तब्बल 2130 रिक्षा जप्त करण्यात आल्यात. याच त्या जप्त केलेल्या अनधिकृत रिक्षा आहेत. या कारवाईबाबत वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमत मुंबईला माहिती दिली. गेल्या 30 नोव्हेंबर